आज ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिष प्रेमींसाठी पर्वणी असलेली अजरामर दिगंत कीर्ती व्याख्यानमाला त्याचं तिसरं पुष्प आपण सादर करणार आहोत. आणि हे सादर करताना आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. विशेष करून ज्योतिषशास्त्र, अध्यात्म आणि आयुर्वेद या 3 विषयांना केंद्रस्थानी ठेवून आपली व्याख्यानं होतात. दर महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये साधारणपणे सोमवार ते शुक्रवार या दरम्यानचा एखादा दिवस पाहिला जातो आणि सन्माननीय वक्त्यांकडनं आपण ती काही व्याख्याने आयोजित करतो. यामध्ये ज्या मुख्य संस्था आहेत, आपल्या 4 संस्था आहेत. फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे, श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी, प्रथमेश ज्योतिष संस्था ठाणे आणि गजानन ज्योतिषालय. तर आमच्या चौघांच्या एका संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आहे रामायणातील वास्तव. कालच रामनवमी झाली आणि आपलं सर्वांचं एक जे व्यक्तिमत्व, आपण सगळ्यांचं एक प्रकारे रामाच्या भक्तीने किंवा रामाच्या गुणगानाने भारले गेलेलो आहोत. आणि त्या दरम्यानच असं वाटलं की रामायणाशी अनुकूल असणारं किंवा रामायणावर काही वेगळ्या अर्थाने प्रकाश टाकणार एखादं व्याख्यान जे अध्यात्माला धरून असेल किंवा रामायणाला धरून असेल. त्याच वेळी माझा संपर्क माझे एक सिद्धिविनायक मंदिरातले मित्रवर्य आहेत, सिद्धेश मावळणकर गुरुजी, त्यांच्याशी संपर्क झाला. ते माझे मित्रच आहेत. त्यांच्याशी बोलताना असं कळलं की सज्जनगडावरील जे कार्यवाह म्हणून काम पाहतात, तर योगेश गुरुजी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करू शकतील. तर त्यांनी आधी मला एका गुरुजींचा नंबर दिला, प्रतीक गुरुजींचा, प्रतीक बुवांचा, आणि प्रतीक बुवांकडनं योगेश गुरुजींपर्यंत मी पोहोचलो. तर आजचे आपले व्याख्याते आहेत सन्माननीय योगेश बुवा रामदासी. त्यांचा थोडक्यात परिचय मी आता करून देत आहे. हे सज्जनगडावर असतात. सज्जनगडावरील श्री समर्थ सेवा मंडळ येथे कार्यवाह म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर समर्थ विद्यापीठ सातारा येथे ते कुलसचिव म्हणून सुद्धा काम पाहतात. आता यांचं प्रामुख्याने शिक्षणाविषयी खरा आधी सांगायचा असतो, राहिलं माझ्याकडून, क्षमस्व. शिक्षण त्यांचं B.Com आहे. मास्टर्स त्यांनी केलेलं आहे सोशिओलॉजी मध्ये आणि ह्युमन रिसोर्सेस मध्ये त्यांचं MBA झालेलं आहे. असे उच्च विद्याविभूषित, त्याचबरोबरीने अध्यात्माच्या दृष्टीने परिपूर्ण आणि अभ्यासक असे रामदासी आज आपल्याकडे लाभलेले आहेत. रामायणातील वास्तव हा असा त्यांचा विषय आहे. तर रामायणामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला वाचनामध्ये येतात, पाहण्यात येतात. तर खरंच जसं की शबरीने होती का किंवा दगड तरले गेले का, अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला आहेत. तर या सगळ्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्याकडे योगेश बुवा रामदासी आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं व्याख्यान ऐकायला आपण सर्व उत्सुक असाल. मी जास्त वेळ घेत नाही. मी स्वागत करतो योगेश बुवांचं. गुरुजी नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आपण सुरू करू शकता. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्व श्रोतृ वर्गाचे या चरणी वंदन करतो. मला विषय दिलेला आहे तो रामायणातील वास्तव. रामायण या विषयावर चिंतन करणार असताना आपण प्रामुख्याने वाल्मिकी रामायण ह्या अनुषंगाने सगळं चिंतन आपलं होणार आहे. झूम मीटिंग आहे तेव्हा आम्हाला सगळ्या, इतर वेळी आम्हाला श्रोतृवर्ग समोर असतो आणि तेव्हा मला लक्षात येतं की मी जे बोलत आहे त्याचे श्रोत्यांना समजतंय नाही समजत आहे, काय हावभाव होत आहेत. पण हे हल्ली आता हे स्पेशली कोरोना नंतर हे संपूर्ण चेंज झालं, बदललं. आणि त्यामुळे ह्या आभासी माध्यमातून आपण
आता शिकलोय तसं म्हणायचं तर. तेव्हा चेहरे समोर नसताना खऱ्या अर्थाने माझ्यासमोर प्रत्यक्ष बघाल तिथे मागच्या बाजूला इथे राम मंदिर आहे छोटस. आणि त्यामुळे विचार केला, म्हणून मला यायला जो 5 मिनिटं वेळ लागला तो माझ्या खोलीत म्हटलं झूम मीटिंग करण्यापेक्षा रामाला आपण रामचरित्र ऐकवतोय असं गृहीत धरूया आणि त्याच्या साक्षीने आपण सांगूया जे काय असेल ते. चुकलं तर तो कान धरतो, 100 वेळा धरतो, त्यात अजून एक एक्स्ट्रा त्याला काम माझा कान धरायला. ह्या अर्थाने आपण म्हणून थोडासा उशीर झाला, क्षमा असावी. आजचा जो मुख्य विषय आपला रामायणातील वास्तव. वास्तविक आपण सर्वजण ज्योतिष या विषयाशी निगडीत आहात, तेव्हा आपण सर्वजण आपल्या ह्या संस्कृती, वेद, वेदांत आणि आपल्या संत वाङ्मय ह्याच्याशी आपण थोडेफार तरी परिचित असणार आहात असं मी गृहीतच धरतो. कारण ज्योतिषाचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर ह्या काही गोष्टी थोड्या तरी आचरण म्हणजे वाचनात आल्याशिवाय किंवा श्रवणात आल्याशिवाय पुढे प्रगती नाही. आणि अशा सर्व अभ्यासक मंडळींसमोर मलाच बोलायला मिळते, हे माझंही भाग्य आहे. मी काही व्याख्याता किंवा प्रवचनकार नाहीये, तेव्हा माझा हा फॉर्मॅट थोडासा असा गप्पा गोष्टी सारखा असतो. तर कृपया आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. रामायण आणि वास्तव. तर खरं सांगायचं म्हणजे इतिहास ज्याला म्हणतात, असं असं घडलं. इतिहास या शब्दाची व्याख्याच म्हणजे असं असं घडलं असं आहे. तर इतिहास जेव्हा आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीचा, तर त्याला काही बेसिक प्री रिक्विजिट्स असतात की आपण त्याला हिस्ट्री केव्हा म्हणू शकतो, व्हेन कॅन वी कॉल इट अ हिस्ट्री. तर त्याचं पहिलं असतं की जो लिहितो आहे इतिहास तो त्या काळी हजर पाहिजे, तो तिथे उपस्थित आहे का, एक. दुसरं, जो लिहितो आहे इतिहास त्याचा त्या प्रत्यक्ष सर्व घटनांशी स्वतःचा संबंध आलेला आहे का, म्हणजे तो त्या काळी आहे का, त्या घटनांमध्ये तो आहे का, आणि लिहिलं गेलेलं आहे ते बाकीच्या लोकांनी परिशीलन केलेलं आहे का. असा जेव्हा विचार करू तेव्हा या सगळ्या निकषांमधनं वाल्मिकी रामायण पार होतं. कारण वाल्मिकी ऋषी हे त्या काळामध्ये होते ज्या वेळात प्रभू होते. वाल्मिकी ऋषी त्या अख्ख्या रामचरित्रामधला एक छोटासा पार्ट आहे. छोटा म्हणता नाही, मोठा पार्ट म्हणूया. तर पण तरी देखील फार नंतरच्या काळात वाल्मिकी ऋषींचा प्रत्यक्ष त्याच्यामध्ये काय म्हणूया रोल प्ले आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी लिहिलेलं रामायण त्यावेळी बऱ्याच जणांनी ऐकलं. आता वाल्मिकी रामायणासाठी अजून एक महत्वाची बाब अशी आहे की जे चरित्र त्यांनी लिखाण केलं आणि जे वाल्मिकी ऋषींच्या संदर्भात आहे की ते चरित्र प्रत्यक्ष प्रभूंनी देखील ऐकलं. म्हणजे जो त्या कथेचा मूळ नायक आहे त्या नायकाने स्वतः त्या नायकाच्या बरोबर असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या समवेत ते प्रत्यक्ष ऐकलेलं आहे आणि तशीच नोंद आहे. तेव्हा वाल्मिकी रामायण हे इतिहास आहे. आणि आता जो आपला काय म्हणता येईल त्याला वास्तव हा जो शब्द आपण वापरलेला आजच्या व्याख्यानमालेसाठी, तर अख्खं वाल्मिकी रामायण हेच मुळी वास्तव आहे. जे जसं प्रत्यक्षात घडलं तसंच्या तसं लिखाण झालेलं आहे. आपल्याला हा वास्तव हा शब्द केव्हा पटायला लागतो, इफ आय कॅन रिलेट, मी त्याच्याशी रिलेट करू शकतोय का, मी आत्ताच्या काळात त्यातल्या काही खाणाखुणा बघू शकतोय का इतिहासातल्या, आणि ह्याच्याशी आपला संबंध येतो. ते जर मी आता बघू शकलो तर मी म्हणतो येस इट इज ट्रू. जसं उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे किल्ले आज आपण प्रत्यक्ष बघू शकतो, त्यांच्या तलवारी बघू शकतो, तोफा बघू शकतो, आणि त्यामुळे आपण रिलेट करू शकतो येस इट इज अ हिस्ट्री अँड आय कॅन रिलेट विथ इट. आता रामायणाचा जो काळ आहे तो इतका जुना आहे की त्या काळातले काहीसे अवशेष अजूनही आहेत. मग आता आपला संबंध कुठे आहे, तर ते प्रत्यक्ष घडलेलं आहे. इट इज फॅक्ट. अख्खं वाल्मिकी रामायण हे ऍक्च्युअल इतिहास आहे आणि ते वास्तव आहे. फक्त घडलं असं आहे, रामकथा इतकी गोड आहे, इतकी अप्रतिम आहे की अनेक जणांना, अनेक महान व्यक्तींना त्याच्यावर आपण काहीतरी लिखाण करावं, आपल्या प्रतिभेतून, आपल्या प्राप्त झालेल्या सरस्वतीच्या कृपेतून काही प्रभूची सेवा करता यावी, असा त्यांना जो काही प्रदीर्घ आणि अत्यंत दुर्दमनीय इच्छा प्रगट झाली, त्याच्यातनं अनेक जणांनी रामायण लिहिली. सो त्यामध्ये काही अद्भुत रामायण आहे, काही अशी विचित्र रामायण लिखाण झाली की जे वाचता वाचताच लक्षात येतं हे खरंच घडलं असेल का असा प्रश्न आपल्या मनाला पडतो. आणि म्हणून हा प्रश्न आला
त्याच्यातनं काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ आपल्या सगळ्यांना आत्ताच ज्याने विषय काढला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि इथे पुण्यातही खूप फिरलेलं होतं ते, मुंबई ते सगळीकडे झालं. राम मंदिर उभं करत असताना बऱ्याच ठिकाणी ते तरंगणारे दगड आणलेले होते, कोरल्स, नाही का, समुद्रकाठामध्ये कोरल जमा होतात आणि ते तरंगणारे दगड होते. जो सेतू प्रभूंनी बांधला, तर तो ह्या तरंगणारा सेतू होता समुद्राच्या पाण्यावर, असं होता. तर प्रत्यक्षात वाल्मिकी रामायणामध्ये ज्याचा उल्लेख केला जातो, तर तिथे असं वर्णन आहे की वानरांनी डोंगरच्या डोंगर तोडलेत, प्रचंड मोठ्या मोठ्या शिळा आणल्या आणि त्या शिळा समुद्रामध्ये, नील जो त्यांचा तिथला इंजिनियर होता, त्याच्या आधाराने तो सांगतोय तसं त्या पद्धतीने त्या समुद्राच्या कोंबल्यात आणि त्यातनं भरभक्कम सेतू निर्माण झालेला आहे. सो तरंगणारा हा जो प्रकार आहे तो मुळातच मिथ आहे, कारण ते जे कोरल्स आहेत ते सहजगत्या तरंगतात आणि त्याच्यावरनं इतकी प्रचंड मोठी वानरसेना जाईल हे संभवतच नव्हतं. त्या वानरांचं वजन, त्या वानरांचं सामर्थ्य इतकं प्रचंड होतं की ते एका मुठीने खरोखर डोंगरांचं आणि दगडांचं चूर्ण करत असत. तर मग मला सांगा, त्यांचं वजन पेलेल असं तरंगणारा समुद्र असणारच नाही. तो पूर्णपणे भरभक्कम प्रॉपरली इंजिनियर्ड असा समुद्र निर्माण केलेला आहे. इतकं वर्णन आहे की दोरी लावून समुद्र केलेला आहे तयार. म्हणजे पूर्वी आपल्या सगळ्यांना आजही बघा, ते कन्स्ट्रक्शन करत असताना ते एक दोरी सोडतात, काही ठिकाणी आपण बघत असाल, म्हणजे हल्ली नाहीये, लेवल वापरतात, पण एकेकाळी असं होतं की ते दोरी सोडायचे आणि त्यातनं ते बघायचे की लेवल बरोबर आलेली आहे ना. तर ही लेवल बघण्याची सोय त्यावेळेपासून होती. म्हणजे इथून तिथपर्यंत 100 कोस लांब, 100 योजने लांब असे वानर इकडून तिकडे गेले, त्यांनी दोऱ्या धरल्या आणि त्यातनं बरोबर मध्यभागी सम असा तो सेतू बांधलेला आहे. तो 10 योजन रुंद आहे आणि 100 योजन लांब आहे. इतका प्रचंड आणि प्रॉपरली कन्स्ट्रक्टेड सेतू आहे. त्याच्यामध्ये वृक्ष पण आहेत, दगड पण आहेत, वेली पण आहेत आणि सगळ्याचा वापर करून समुद्राचं प्रेशर सहन करेल असा तो सेतू आहे. आपला हा मुद्दा आला वास्तव रामायण आणि त्यातली काय काय घटना आहेत, त्यापैकी हा सेतूचा एक घटना आहे. आता त्यांनी दुसरा एक उल्लेख केला, शबरीची बोरं. खरं सांगू का, तर ती भावनिक स्तरावर ती खूप गोष्ट गोड आहे, की जे मला भगवंताला अर्पण करायचं आहे ते मी आधी चाखावं का. इतकं छान आहे त्यामध्ये लॉजिक, की माझ्या भगवंताला जे मी देतो आहे, अहो आपण आपल्या लहान मुलाला एखादी गोष्ट देणार, तर ती म्हणजे लहान अगदी असतात रांगणारी मुलं, तर त्यांच्यासाठी आपण जो मऊभात शिजवतो की नाही, ते तुम्ही बघा, त्या आजी किंवा ती आई अगदी व्यवस्थित शिजवते, तो गरम नाही ना, व्यवस्थित बघून देते. जर समजा आपल्या लहान मुलासाठी एवढं प्रेम आहे, तर ज्यांचं प्रेम इतकं पराकाष्ठेला गेलेलं आहे त्यांना जे मी अर्पण करणार आहे, तर त्यातलं एकही बोर आंबट असू नये, ही तर प्रांजळ आणि स्वच्छ भावना आहे भक्ताची. सो ती भावना खूप गोड आहे. परंतु वाल्मिकी ऋषींनी जे वर्णन केलेलं आहे त्यानुसार शबरीने सगळीच्या सगळी फळमुळं जी होती, जी तिला उपलब्ध होत होती, ती त्यांच्या समोर नुसतीच ठेवली. त्यातला उष्टी केल्याचा उल्लेख मात्र नाहीये. पण भावनिक स्तरावर येस, ती बोरं असू देत गोड. आणि एखादा कोणी सांगत असेल तर आम्ही विरोधही करत नाही, कारण त्यातनं जर त्याची भक्ती दृढ होत असेल, जर ती भक्ती वाढत असेल तर लेट इट बी. तसंच आपल्या सगळ्यांना माहितीये, सर्वात मोठा एक विषय आहे लक्ष्मण रेखा. आपल्या सगळ्यांना माहितीये लक्ष्मणाने ती रेखा आखली. इवन रामानंद सागरांच्या त्या कथेत सुद्धा आहे, कारण काही ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. परंतु वाल्मिकी ऋषींच्या रामायणामध्ये, त्यांनी जे वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं त्याच्यामध्ये लक्ष्मण जेव्हा निघाला, अत्यंत कठोर शब्दांनी सीतेने जेव्हा सांगितलं, तेव्हा लक्ष्मण निघताना तो एवढीच प्रार्थना करून गेला की हे वनवेलींनो, हे वनदेवतांनो, मी इथून जात आहे, माझ्यावर प्रभूंनी जबाबदारी टाकलेली आहे, ती जबाबदारी आता मी पूर्ण करू शकत नाही, तर तुम्ही आता सीतामाईचं रक्षण करा, म्हणजे सीतेचं रक्षण तुम्ही करा. तर त्या ठिकाणी लक्ष्मण रेषेचा काही संबंध नाहीये, उल्लेखच नाहीये कुठे की लक्ष्मण रेषा आखले आणि रावण आत जाऊ शकत नव्हता वगैरे, असा काही सुद्धा उल्लेख नाहीये. पण ती लक्ष्मण रेषा मात्र आता अगदी सगळ्या ठिकाणी आपल्या इथे दृढ झालेली आहे. आपल्या सगळ्यांना हेही माहिती असेल की जेव्हा प्रभू निघाले, केव्हाचा हा प्रसंग आहे, तर अयोध्या कांडामध्ये आहे. ज्या वेळात कैकेयी मातेने सांगितलं, कैकेयी मातेने सांगितलं की तू 14 वर्ष वनवासाला जा. प्रत्यक्ष पाहता राजा दशरथाने एकदाही रामाला सांगितलं नाही की तू वनवासाला जा.
हे राजा दशरथाने उल्लेख सुद्धा केलेला नाही कधी, कारण ते उच्चारू शकतच नव्हते. इनफॅक्ट ज्या वेळामध्ये संपूर्ण वरदान द्यायचंय, 2 वर मागितलेत आणि ते द्यायचेत, त्या वेळात राजा दशरथ एक अट घालतात. म्हणजे एक वाक्य आहे तिथे. काय वाक्य आहे? राम सोडून तू बाकी काहीही माग, हे त्यांचं वाक्य आहे तिथे. हं? मला राम सोडून तू माग काही, मी तुला सगळं देईन. तिथे पण त्यांनी क्लिअर केलंय की राम हे तुझ्या मागण्याच्या क्रायटेरियामध्ये असता कामा नये, हे तू त्या क्लॉज मधनं बाहेर काढ. त्या वेळामध्ये जेव्हा राजा दशरथ एकदाही म्हणत नाहीत, कैकई माता प्रत्यक्ष सांगते की तू जा, आणि प्रभू म्हणतात तिथे की हे कैकई माते, राजा दशरथांची इच्छा आहे हे तर मला मान्य आहे, पण राजा दशरथांची जशी इच्छा आहे ना, त्यांची इच्छा तू सांगूच नकोस. तू जरी म्हणाली असतीस तरी मी गेलो असतो. आणि ह्यामध्ये रामाचं मोठेपण आहे. कारण सहजगत्या निघून जाणं, सगळं प्राप्त होत असताना जाणं, हे केवळ रामानं शक्य आहे. रामायण म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपण जे रामायण बघतो, तर रामायण म्हणजे 3 संस्कृतींचा अभ्यास आहे. पहिली संस्कृती आहे ती मनुष्य संस्कृती म्हणजे अयोध्या. दुसरी संस्कृती आहे किष्किंधा म्हणजे वानर संस्कृती आहे. आणि तिसरी संस्कृती आहे लंका म्हणजे राक्षस संस्कृती आहे. आता ह्याचं थोडं अजून डेरिवेशन आपण जर काढत गेलो तर लक्षात येईल, 3 संस्कृती, ह्या तिन्ही संस्कृती 3 गुणांवर आधारलेल्या आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तिन्ही ठिकाणी भावंडांची भांडण आहेत. तिन्ही ठिकाणी आहेत बघा. बिभीषण आणि रावणाचा वाद आहे, सुग्रीव आणि वालीचा वाद आहे, आणि इकडे राम आणि भरतांचा वाद आहे. पण वादांमधल्या प्राप्तव्याप्रमाणे सत्व, रज आणि तमोगुण सरळ सरळ दिसतात. कसं दिसतं? भरत म्हणतोय रामाला मी राज्य तुला देतो, राम म्हणतोय तू घे मला नको. हा सत्वगुण आहे. रजोगुण काय आहे? जेव्हा वाली दुसऱ्यांदा बाहेर पडतो तेव्हा तारा मध्ये येते. दोन्ही वेळा तारा वालीला वॉर्न करते की तू हे करू नकोस. दुसऱ्या वेळा जेव्हा तो बाहेर जातो, एकदा सुग्रीव हरून जातो परत, म्हणजे मार खाऊन जातो थोडक्यात, तर त्यावेळा तारा म्हणते की तू सुग्रीवाला मारणं योग्य नाही. त्यावेळेला तारा इतकी महान आहे, तारा इतकी ग्रेट आहे, खऱ्या अर्थाने ती राणी आहे. राणी का आहे? कारण पूर्वीची जी राणी म्हणून संकल्पना होती ना, ती अख्ख्या समाजाची आई म्हणून संकल्पना होती. म्हणजे अख्खा समाज, ती जी राणी बसलेली आहे तिने आईप्रमाणे पालन करायचंय. तेव्हा राज्याची काळजी घेणे हे तिचं कर्तव्य तिने अगदी योग्य पार पाडलं. कशा अर्थाने? कारण सुग्रीव आणि वाली यांचा वाद आहे. 2 अत्यंत बलवान आणि आपल्याच देशाचे अत्यंत बलवान लोक जर भांडत राहिले तर आपला देश लयाला जाऊ शकतो, हे तिने ओळखलेलं होतं. आणि आपला देश लयाला जाऊ नये, त्याची प्रगती कायम स्थिर होत राहावी, त्याचा कोण बोलतंय का मध्ये? थँक्यू. नाही बोलत नाही, मला म्यूट केलं होतं कोणीतरी, बहुतेक को होस्ट कोणतरी आहे, त्यांनी म्यूट केलं. नाही सॉरी, माझ्याकडून झालं होतं. दुसरे कोणीतरी नाही. बोलत होते, तुम्हाला ओके, फाईन फाईन. तर सुबत्ता नष्ट होऊ नये म्हणून तिने जाता जाता दुसऱ्या वेळी सुग्रीव वालीला जात असताना सांगितलेलं होतं, 2 गोष्टी सांगितल्या. एक, वाली हा अत्यंत बलवान आहे, तो ओळखतोय तुझ्याशी हारून आत्ताच गेलाय, जर तो परत आलाय याचा अर्थ मी माझ्या हेरांकडनं लक्षात घेतलेलं आहे की त्याला राम आणि लक्ष्मणाचं बल प्राप्त झालंय. तेव्हा वाली म्हणतो राम आणि लक्ष्मण चुकीचे वागणार नाही, हे एक. आणि दुसरं, ती त्याला सांगते तू तुझ्या वालीचा स्वीकार कर. कृपया मध्ये मध्ये बोलू नका कोणी, आपला आवाज म्यूट करून ठेवा, सर्वांना विनंती आहे. ओके, सॉरी. तर तू यौवराज्याभिषेक कर वालीचा, हे तारेने सांगितलेलं आहे, आणि फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा वाली बाहेर जाताना सांगतो मी सुग्रीवाला फक्त परास्त करणार आहे, पण मी त्याचा प्राण घेणार नाही, हे त्या वेळात वाली मोकळेपणाने सांगतो. वाली मारायला गेलेलाच नाहीये, म्हणजे त्याला जीवानिशी मारायला गेलेलं नाहीये. बिभीषणाच्या ठिकाणी त्याला अत्यंत वाईट प्रकारची वागणूक देऊन
त्याच्या जीवावरच उठलेले होते ही सगळी जण, कारण ती राक्षस आहेत, ती तमोगुणी संस्कृती आहे. हा मारणार नाहीये, ही रजोगुणी संस्कृती आहे वाली. आणि जो राम आहे आणि भरत आहे ही सत्वगुणी संस्कृती आहे. खरं सांगायचं म्हणजे आपण अध्ययन आता जेव्हा करतो रामायणाचं, तेव्हा हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की वी नीड टू टॅली आवर हाऊसेस. आपलं घर कशामध्ये मोडतं, कारण रामायण सगळ्यांनाच माहिती आहे, रामकथा सगळीकडे प्रसिद्ध आहे. मी काय तुम्हाला वेगळं सांगणार आहे रामकथेबद्दल. आणि वास्तवातलं सांगायचंय म्हणजे ज्या काही भ्रम असतात काही वेळा, ते वाल्मिकी रामायणाच्या आधाराने दूर करायचंय. तो रामायण आणि रामकथा ही अज्ञात आहे असं इथे कोणीच नसणार आहे. उलट माझ्यापेक्षा चांगला अभ्यास करणारी इथे मंडळी बसलेली आहे, त्याची मला खात्री आहे. पण गरजेचं असं आहे की मला माझं घर, मला ह्या रामायणाच्या 3 घरांबरोबर टॅली करायचं आहे. आणि तिथे मला डिफरन्स मिळणार आहे की माझं घर नक्की कशाशी टॅली होत आहे आणि मला कशाशी टॅली करून हवंय. आय एक्सपेक्ट रामराज्य, मला रामराज्य हवंय, मला माझ्यावर राम हा राजा हवाय, पण मी अयोध्यावासी व्हायला मात्र तयार नाहीये. दॅट इज माय प्रॉब्लेम. तर असं जो प्रकार आहे त्यानुसार जे वास्तवातलं आहे की प्रत्यक्षात राजा दशरथाने रामाला तू जा असं सांगितलंच नाही. त्या वेळामध्ये अजून एक गोष्ट खूप वेगळी आणि आगळी घडलेली आहे. सगळेजण समोर जमलेले आहेत. प्रभू कौसल्या मातेला कसं तरी समजावून सांगून सीता आणि लक्ष्मणाबरोबर परत एकदा निरोप घेण्यासाठी राजा दशरथाकडे येतात. त्या वेळामध्ये राजा दशरथांकडे गेल्यानंतर अनुमती मागण्यासाठी ते गेले असतात की आम्ही आता निघतो, आम्हाला आशीर्वाद द्या. अनुमती मागत असताना कैकेयी सांगते की तू वल्कल वस्त्र धारण करायला हवीस, म्हणून ती वल्कल वस्त्र प्रदान करते. कोणाला? राम आणि लक्ष्मणाला. ते दोघे जण नेसतात वल्कल वस्त्र, जी ऋषीमुनी झाडाच्या सालीपासून तयार झालेली वस्त्र, विशेष करून त्यांना गेरूचा रंग असायचा, संन्यस्थाची वस्त्र. तर ती वस्त्र धारण करायला देते, ती लोक धारण करतात ती वस्त्र. तशीच वस्त्र जेव्हा सीतामाईला दिली जातात तेव्हा सीतामाई त्या वस्त्रांकडे बघते आणि प्रभूंना म्हणते की मला ही नेसायची कशी माहितीच नाही, कारण ती राजकुमारी आहे, तिला कल्पनाच नाही ही कशी नेसली जातात. तेव्हा प्रभू जेव्हा तिला नेसवायचा प्रयत्न करतात तेव्हा वसिष्ठ ऋषी मध्ये येतात आणि ते सांगतात कैकेयी तू रामासाठी वनवास मागितलेला आहेस आणि रामासाठी सगळ्या सुखांचा त्याग मागितलेला आहेस, तर प्रभू करतील त्याप्रमाणे त्याग. सीतेचा त्याग तू मागितलेलाच नाहीस, तेव्हा सीता ही वल्कल वस्त्र नेसणार नाहीत. ऑन द कॉन्ट्ररी, उलट वसिष्ठ ऋषी असं म्हणतात की सीता ही अर्धांगिनी आहे. आता जे एम्पॉवरिंग वुमन जे आता आहे ना, आणि हा जो सगळा प्रकार आता चालू आहे, तर ते आपल्या संस्कृतीमध्ये वुमन वेअर नेव्हर विदाउट पॉवर. त्यांना पॉवर होतीच होती. पॉवर एक्झर्ट कोणी कुठे करायची याचं प्रॉपर बायफर्केशन केलेलं होतं आणि त्यामुळे लढा नव्हता. आता एकमेकांमध्येच लढा निर्माण झालाय. सो दॅट इज द प्रॉब्लेम. कारण पॉवर एक्झर्ट कोणी कुठे करायची ह्याचा चेऑस झालेला आहे असं मला वाटतं. तर गंमत अशी होती, तेव्हा वसिष्ठ ऋषी काय म्हणाले, सीता ही अर्धांगिनी आहे, तेव्हा आजपासनं राम गेल्यानंतर त्या सिंहासनावर सीता बसेल आणि ती हे राज्य चालविल, कारण ती अर्धांगिनी आहे त्याची. म्हणजे अर्धा राम इथेच आहे, अर्धा राम तिथे जातोय. आणि किती किती पॉवर आहे, तर ती राज्य करू शकेल. आणि आपल्या सगळ्यांना सांगतो, रामाचं म्हणजेच ह्या दशरथाचं म्हणजेच ह्या कौशल प्रदेशाचं किंबहुना अयोध्येचं राज्य पूर्ण जगभर मान्य होतं. अख्ख्या जगाची सेंट्रल सिटी अयोध्या होती आणि बाकी सगळे मांडलिक राजे होते त्या वेळात आणि ते ऍक्सेप्टेड होते. म्हणजे एव्हरीबडी ऍक्सेप्टेड अयोध्या ऍज अन एम्परर. अयोध्येचा जो मुख्य असेल तो एम्परर होता. आणि तेव्हा अख्ख्या जगावर जणू काही सीतेचं राज्य प्रस्थापित झाल्यासारखं राजा वसिष्ठ ऋषींनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. हे एक. आणि दुसरी घटना, सीता तयार नाही झाली, सीता म्हणली जिथे राम तिथेच मी वगैरे वगैरे, तो सगळा भाग आहे. त्या वेळामध्ये राजा दशरथ सांगतात, आज्ञा करतात की सीता ही राजकन्या आहे आणि तिने राजकन्येसारखंच वागावं, म्हणून मी आज्ञा देतो, माझ्या कोशागारातून माझ्या खजिन्यातून सीतेला 14 वर्ष पुरतील इतकी वस्त्र आणि अलंकार सीतेबरोबर जातील.
आणि ते अलंकार कोण कॅरी करत होतं? तर तो सगळा मोठाच्या मोठा पेटारा. आता काय आहे, कॅमेऱ्याचा व्ह्यू एवढा आहे आणि माझे हाताला लिमिटेशन आहे, पण 14 वर्ष पुरतील एवढी वस्त्र आहेत आणि 14 वर्ष पुरतील एवढे अलंकार आहेत. आपल्याच घरात आपले कानातले किती असतात बघा. आता ते सीतामाई ही राजकन्या आहे आणि त्यात आता होणारी राणी आहे, म्हणजे तिला कंटाळा आल्यानंतर अलंकार चेंज करता आले पाहिजेत, म्हणून 14 वर्ष पुरतील असा वापर केलेला आहे तिथे. पुरतील मीन्स व्हॉट? कंटाळा आल्यानंतर सुद्धा ती चेंज करू शकेल इतके अलंकार, असा तो ह्यूज पेटारा, ज्याच्यामध्ये शस्त्र पण होती, वस्त्र पण होती आणि अलंकार पण होते. असा सगळा पेटारा लक्ष्मण कॅरी करायचा. तेव्हा आपण बरेच वेळा ते चित्र बघतो, प्रभू पुढे चाललेत, मध्यभागी सीता आहे आणि मागे लक्ष्मण आहे आणि त्यांच्या हातात फक्त धनुष्य देतात, कारण ना आपण चित्र काढू शकत नाही, चित्रकारांना मर्यादा येते. पण प्रत्यक्ष काय आहे तर तो अख्खा पेटारा, आणि त्याचा उल्लेख येतो जेव्हा त्यांनी ताराफा केला आणि यमुना नदी आणि गंगा नदी पार करत होते, त्यावेळा तो सगळा पेटारा त्याच्यावर लोड केल्याचा उल्लेख येतो आणि तो पेटाऱ्यासह ते पलीकडे गेलेले आहेत. असा तो सगळा भाग आहे. तेव्हा सीतामाई किंवा हे नुसतेच असे गेलेले नाहीयेत, त्यांच्याबरोबर भरपूर सामान होतं. पण ते कोणाचं होतं? प्रभूंचं काय होतं? शस्त्रास्त्र आणि वल्कल वस्त्र आणि त्यांना लागणारी सामग्री. इतकंच नाही, कुटी बांधली, पर्णकुटी बांधली चित्रकूट पर्वतावर. चित्रकूट पर्वतावर पर्णकुटी बांधल्यानंतर प्रॉपर वास्तुशांतीसारखे सगळे मंत्र झाले आणि मग प्रभूंनी त्या कुटीमध्ये प्रवेश केलेला आहे. याचाही उल्लेख आहे वाल्मिकी रामायणामध्ये. आता जेव्हा ते सगळेच्या सगळे तिथे फिरत होते, तेव्हा प्रत्यक्षात 14 वर्षापैकी जवळजवळ 12 वर्षाचा कालावधी हे सगळी मंडळी एकत्रच होती. अशी अचानक तिथे गेलेत आणि लगेचच सीतेला पळवलंय असं घडलेलं नाहीये. तर काय घडलं त्या वेळात? तर जवळजवळ 12 वर्ष, अगदी अचूक असं सांगता येणार नाही, कदाचित कॅल्क्युलेट केल्यानंतर मिळून जाईल, पण साधारण 12 वर्षाचा कालावधी आहे. 11.5 वर्ष, 12 वर्ष ते सगळे ऋषी मुनींच्या दंडकारण्यात, म्हणजे आपण आता ज्या प्रांतात आहोत, सातारा, नाशिक, सांगली, अमके तमके ह्या सगळ्या प्रांतामध्ये आणि थोडं वरती मध्य प्रदेशचा भाग, या सगळ्या ठिकाणी जे अरण्य होतं, या ठिकाणी असंख्य ऋषी मुनींचे आश्रम होते. ह्या आश्रमांमध्ये महान ऋषीमुनी राहत होते आणि ते सगळीकडे फिरत असत. हे प्रचंड तपस्वी ऋषीमुनी होते आणि त्यांच्या आश्रमांमध्ये कुठे 6 महिने, कुठे 9 महिने, कुठे 1 वर्ष, कुठे 2 वर्ष, कुठे 1 दिवस असे सगळे फिरलेत. त्यातल्या त्यात सर्वात कमी राहिलेलं ठिकाण म्हणजे अगस्त्य मुनींचा आश्रम. सर्वात कमी म्हणजे किती? 1 वेळ. आज पोचले आणि उद्या सकाळी निघाले. कारण अगस्त्य मुनींचा आश्रम इतका विशाल होता की त्याचं वर्णन असं आहे, तिथे इंद्राचं विमान उतरण्याची जागा वेगळी होती, कुबेराचे विमान उतरण्याची जागा वेगळी होती, असे तिथे जागा होत्या प्रत्येक देवतांसाठी उतरण्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त असंख्य पर्णकुटी होत्या. म्हणजे आपण आश्रम म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर एक कुटी येते, एखादी झोपडी, आणि त्याच्यात ते ऋषी, कारण आपण सिरियल मध्ये ते बघतो. सिरियल मध्ये तसंच दाखवलं जातं, कारण त्यांच्या कॅमेऱ्यात बसणं आणि ते सगळं त्यांना ड्रेबरी करणं अवघड आहे. पण आश्रम म्हणजे एवढंसं छोटस असं धरू नका. आश्रम म्हणजे ह्यूज मोठा परिसर असायचा. त्या परिसराच्या आत प्रवेश करणं राक्षसांना, भूतांना आणि ह्या सगळ्या लोकांना शक्य सुद्धा नसायचं. इतकं सामर्थ्य या ऋषीमुनींमध्ये होतं. अगस्त्य मुनींच्या आश्रमात का? सर्वात मोठा आश्रम तो होता आणि असंख्य ऋषी तिथे तप करत बसलेले होते असा उल्लेख आहे. आणि निघता निघता प्रभू म्हणतात, माझी खूप इच्छा आहे आपल्या या आश्रमात थांबावं, कारण इतर ठिकाणी 6-6, 1-1 वर्ष राहिलेत. मग अगस्त्य ऋषींसारख्या ठिकाणी राहिलो तर पाहिजेच आहेत. अगस्त्य मुनी फारच महान मुनी आहेत. अगस्त्य संहिता आहे. अगस्त्य ऋषींनी त्या वेळात बॅटरी डेव्हलप केलेली आहे, जी आता आपण ड्रायसेल वापरतो ना, तशी बॅटरी त्या वेळात डेव्हलप केलेली होती. त्यांनी 6 प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी डेव्हलप केलेल्या आहेत. त्यातली एक आपल्याला माहिती आहे, जी पॉवर, शक्ती, त्याने 6 प्रकारच्या शक्ती शोधून काढलेल्या होत्या, त्यातली एक आपल्याला माहिती आहे. असतो. तर अगस्त्य मुनींना जाता जाता प्रभू म्हणतात की तुम्हालाही माहिती आणि मलाही माहितीये की मी इथे राहिलो तर माझं कार्य सिद्ध होणार नाही. या एका वाक्यात आपण सगळं समजून जायचं, प्रभू इथे दंडकारण्यात का आलेत. त्यांना माहितीये मी इथे कशासाठी यायचंय, त्या हेतूनेच ते तिथे आलेले आहेत. आणि त्याचा उल्लेख होतो अगस्त्य मुनींच्या भेटीमध्ये एका वाक्यात, की मी जर इथे राहिलो तर मी ज्यासाठी आलो ते कार्य सिद्ध होणार नाही. म्हणजे काय? अगस्त्य मुनींच्या आश्रमामध्ये राक्षस येऊ पण शकत नाहीत, ते विचार पण नाही करू शकत आहेत, एवढं सामर्थ्य आहे.
किंवा असं म्हणूया आपण की ज्या मी 3 संस्कृत्या सांगितल्या, एक मनुष्य संस्कृती, एक वानर संस्कृती आणि एक राक्षस संस्कृती, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, आणि ह्या तिन्ही संस्कृतींना घेरून असणारी ऋषी संस्कृती होती. ती शुद्ध संस्कृती किंवा शुद्ध सत्वगुणाची संस्कृती होती. या शुद्ध सत्वगुणाच्या परिसरामध्ये तमोगुण प्रवेशच करू शकत नाही, असं सामर्थ्य होतं ह्या ऋषीमुनींचं. आणि म्हणून प्रभू तिथून निघाले आणि मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी म्हणजे पंचवटी जिथे 5 वड आहेत तिथे तू आश्रम कर. तिथे आश्रम केला. आश्रम केल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीये शूर्पणखा ही येते, शूर्पणखा येते आणि ती बघते आणि ती भाळते आणि प्रभू लक्ष्मण तिचे नाक कान कापून परत जाते. ती पहिली जात नाही परत, ती जाते आपल्या भावांकडे. आता रावणाने काय केलेलं होतं, त्या वेळामध्ये रावणाला मारू शकेल असे फक्त प्रभू एकटे नाहीयेत, रावणाला परास्त करणारे तिथे बरेच 3 जण आहेत. तर त्यापैकी 2 जण प्रत्यक्ष पृथ्वी तलावर आहेत. कुठे आहेत ते? एक म्हणजे वाली आणि दुसरा म्हणजे सहस्त्रार्जुन. या दोघांनीही रावणाला परास्त केलं होतं. वालीने रावणाला आपल्या बगलेत दाबलेला होता आणि नंतर अंगदाच्या पाळण्यावर खेळणं म्हणून टांगलेलं होतं. 10 तोंडाचं हे खेळणं अंगदाला छान आहे, अंगद त्यावेळेस पाळण्यात होता आणि अशा वालीने रावणाला मारलेलं होतं. रावणाने तिथे ट्रीटी केलेली होती वानरांशी. त्यांनी काय केलं, राक्षस सेना 14,000 राक्षस सेना, खर आणि दूषण त्याचे जे भाऊ होते त्यांना घेऊन कुठे बसवलेलं होतं, तर ह्या दंडकारण्य प्रांतात बसवलेलं होतं. व्हाय? इट वॉज स्ट्रेट. कारण त्याच्या लक्षात आलं आपण मागताना नर आणि वानर ह्यांच्यापासनं वरदान मागितलेलं नाही, तेव्हा नर आणि वानर हे दोघं एकत्र येऊच नये, किंवा जिथे त्यांची बॉर्डर लाईन आहे ना त्या बॉर्डर लाईनवर ही 14,000 राक्षस सेना आहे. मग हे 14,000 कोण आहेत? हे स्पेसिफिक राक्षस ठेवलेले आहेत जे मनुष्य प्रजातीला खातात. सगळे राक्षस खात नव्हते. त्यातले जे मनुष्य प्रजातीला खातात असे माणूस खाणारेच राक्षस 14,000 तिथे ठेवलेले होते. आणि रामाने तिथून सुरुवात केली, प्रभूंनी सुरुवात तिथून केली. पहिली ती 14,000 जी फळी होती ती मोडून काढली आणि ती मोडल्यानंतर त्यातला एक जो होता त्या एकाला सोडला. तो रावणाकडे गेला आणि रावणाला सांगितलं, हा जो दशरथ पुत्र राम आहे त्याला मारणं त्रिभुवनातल्या कोणालाही शक्य नाही, रावणा तुला पण शक्य नाही. हा त्याच्या तोंडावर बोलणारा राक्षस आहे. त्याच्या तोंडावर रावणाला सांगितलं, रावणाने देवबंदी केलेले आहेत पण त्याच्या तोंडावर सांगितलं की तुलाही शक्य नाहीये. का? कारण त्याने वर्णन केलं, प्रभू त्यांच्या तुणीर जे असतं ना, मागे भाता आपण बघितलेला असेल बाणांचा, तर त्या भात्यातनं बाण काढतात कधी, ते धनुष्याला लावतात कधी, ती दोरी खेचतात कधी आणि बाण सुटतो कधी, यातलं काही सुद्धा दिसत नाही. फक्त बाण सुटल्याचा आवाज येतो आणि राक्षस पडल्याचं समजतं. म्हणजे त्यांच्या हाताला वेग किती आहे, किती प्रॅक्टिस केलेली आहे. आणि ह्याचा बरोबर ह्याच गोष्टीचा उल्लेख हनुमान किष्किंधा कांडामध्ये ज्या वेळात पहिल्यांदा भेटायला येतो तेव्हा तो म्हणतो, तुमचे बाहू बघितल्यानंतरच कळतं आपण योद्धे आहात असतो. तो जो एक राक्षस सुटलेला आहे त्याने रावणाला सांगितलं आणि म्हणे तू जागा हो. तर त्या आता रामाचं तो राक्षस सांगतो, रामाचं त्याच्या पत्नीवर अत्यंतिक प्रेम आहे, तेव्हा जर तू पत्नीचं हरण केलंस तर राम कदाचित तुला वश होईल किंवा तू त्याला मारू शकशील, हे त्या राक्षसाने पहिल्यांदा सांगितलं. आणि म्हणून रावण निघाला आणि आला मारीच्याकडे. मारीच्याकडे आल्यानंतर मारीच त्या वेळामध्ये सगळं सोडून तप करत बसलेला होता. रावण आल्यानंतर म्हणतो मारीच्याला, मारीच्या तू ताबडतोब त्या मृगाचं रूप धारण कर आणि रामाला भुलव आणि जा, मी सीतेचं हरण करतो. त्या वेळात मारीच म्हणतो, रावणा मी र ने सुरू होणार एक अक्षर सुद्धा म्हणत नाही, कारण र म्हटलं की मला राम आठवतो आणि राम आठवला की मला भीती बसते. कारण मारीच्याला मारलेलं होतं ते एकदा नाही, मारीच एकंदरीत 2 वेळा रामाकडनं सुटलेला आहे. एकदा प्रत्यक्ष विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळी आणि दुसऱ्यांदा हा स्वतः मृगाचं रूप धारण करून सीता जिथे आहे तिथे गेलेला होता पहिल्यांदा.
म्हणजे ते त्याचं फर्स्ट अटेम्प्ट नाहीये, त्याचं सेकंड अटेम्प्ट आहे. तर हे त्याचं सेकंड अटेम्प्ट आहे. तो परत एकदा जा असं जेव्हा रावण सांगतो तेव्हा मारीच म्हणतो मी तुला चांगलं म्हणून सांगतो, तू रामाला हरवण्याचा विषय सोड, कारण रामाला हरवणं कोणालाही शक्य नाही. कुठल्या तरी तुझ्या मित्ररूपी शत्रूने तुला हा सल्ला दिलाय, असं त्याचं वाक्य आहे. मित्ररूपात असणाऱ्या शत्रूनेच तुला हे सांगितलंय की त्याची पत्नीचं हरण कर. त्या वेळात तो म्हणतो, मारीच त्याला अजून वॉर्निंग देतो, तुला युद्ध करायचंय ना तर तू डायरेक्ट जा आणि रामाशी युद्ध कर, कारण तू मरणारच आहेस. पण जर सीतेचं हरण करून आणशील लंकेमध्ये तर तू एकटा नाही मरणार, तुझ्या बरोबर तुझी सगळी लंका तू नष्ट करणार आहेस, हे तुला मी वॉर्निंग देतो. तेव्हा रावण परत जातो लंकेत. रावण एकदा नाही आला सीतेचं हरण करायला, रावण दोनदा आला. त्या राक्षसाने एकदा सांगितलेलं होतं, त्या वेळात रावण आला होता मारीच्याकडे आणि परत गेला. त्याच्यानंतर शूर्पणखा तिथे पोचते आणि ती अँगल बदलते सांगण्याचा. ती काय फरक करते, तिला रावण कसा आहे माहितीये, त्याच्या पुरुषार्थापेक्षा त्याच्या ठिकाणी असणारी तो जो तमोगुण प्रधान जो गुणधर्म आहे तर त्याचा ती वापर करते आणि ती म्हणते, रावणा तुला सांगते सीतेसारखी दुसरी सुंदर नारी मी बघितलीच नाही, ती तुलाच शोभते, म्हणून तू तिचं हरण कर. सो अँगल बदलला. पहिल्यांदा तो रामाला मारण्यासाठी रावण सीतेचं हरण करणार होता, आता अँगल बदलला आणि सीतेच्या प्राप्तीसाठी सीतेचं हरण केलं. ह्या अँगलमुळे सगळं पुढचं घडलं. मग तो परत गेला. सो रावण एकंदरीत 2 वेळा सीतेचं हरण करायला आला. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, हनुमंताने डोंगर आणला. म्हणजे काय आणलं, तो औषधीचा तो पर्वत, तो जो आणायचा होता तर तो एकंदरीत 2दा आणलाय, तो एकदा आणलेला नाहीये. केव्हा आणला, ज्या वेळामध्ये पहिल्यांदा इंद्रजित ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करतो आपला रथ, बरेच राक्षस जातात युद्धकांडामध्ये आणि आता काहीच होईना, तेव्हा तो रथ घेतो इंद्रजित आणि अभिमंत्रित करतो ब्रह्मास्त्राने. आणि जेव्हा तिथे येतो, तिथे आल्यानंतर तो स्वतःचा रथ गुप्त करतो आणि गुप्त केल्यानंतर सर्पास्त्र सोडतो. सगळं रणांगण पडतं. राम आणि लक्ष्मणासकट सगळेच्या सगळे जखमी होतात आणि सगळं रण पडलेलं असतं. कोणाचं, संपूर्ण सेना वानरांची पडलेली असते. त्या वेळामध्ये 2 जण जागे असतात फक्त. एक आहे विभीषण आणि दुसरा आहे हनुमान. मारुती आणि विभीषण 2च जण सावध असतात. आणि वर्णन असे वाल्मिकी ऋषी करतात की ते 2 जण कोण जिवंत आहे का, कोणामध्ये थोडासा तरी अंश शिल्लक आहे का म्हणून बघत फिरत असतात. त्यावेळेस जांबवानाला अलगद विभीषण हलवतो. जांबवान हल्ल्यानंतर डोळे न उघडता, त्याच्या डोळे उघडण्याची क्षमता नसते जांबवानात, इतकं जखमी झालेला असतो. तेव्हा तो विचारतो की कोण आहे, तेव्हा विभीषण म्हणतो मी विभीषण आहे. तेव्हा जांबवान विचारतो हनुमंत आहे का जिवंत, विभीषण म्हणतो आहे. तेव्हा तो म्हणतो की हनुमंताला सांग द्रोणागिरी घेऊन यायला. तेव्हा विभीषण विचारतो तुम्ही हनुमान आहे का म्हणून का पहिले विचारलं, राम आणि लक्ष्मण जिवंत आहेत का नाही विचारलं. त्या वेळातलं त्या मुखाचं वाक्य आहे, जांबवान म्हणतो हनुमान जर जिवंत असेल तर आपण अजूनही जिंकू, आणि जर हनुमान पडला तर आपण आता पराजित होणार निश्चित. तेव्हा हनुमान जिवंत आहे हे ऐकल्यानंतर जांबवान आनंदी झाला आणि मग मारुती गेला, तो द्रोणागिरी घेऊन आला. घेऊन आल्यानंतर तो डोंगर नुसता तिथे ठेवला आणि त्या औषधीच्या वरनं वारा गेला आणि त्या वाऱ्याबरोबर त्या औषधींचा वास सगळीकडे रणांगणात पसरला आणि त्या केवळ सुगंधाने सगळे उठले, औषध लावलंच नाही. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा आणलं त्यावेळेत लक्ष्मणाला शक्ती लागली होती. त्या वेळामध्ये 3 वनौषधी एकत्र केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे संजीवनी काढली आणि ती लक्ष्मणाला लावली, इट्स नॉट दॅट वे. तर प्रत्यक्षात 3 वनौषधींचा उल्लेख होतो. एक मृत संजीवनी, एक विशल्यकरणी आणि तिसरी संधानी, अशा 3 औषधींचा एकत्र करून तो लक्ष्मणाला अर्पण केला. तो लेप लावलेला आहे, थोडक्यात रस पाजलेला आहे म्हणूया आपण. विशल्यकरणी, संधानी आणि मृत संजीवनी, या 3घांचं मिळून ते मिश्रण केलेलं आहे. तर
असा तो द्रोणागिरी, असा तो 2 वेळा आणला मारुतीने. मारुतीवर ब्रह्मास्त्राचा आणि त्या सर्पाकरण मारुतीवर परिणाम होण्यासारखा नव्हता आणि बिभीषणावरही परिणाम होण्यासारखा नव्हता. मारुतीवर तर कुठलंच शस्त्रास्त्र चालत नव्हतं. प्रत्यक्षामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल कदाचित, ज्या वेळात मारुती सुंदरकांडामध्ये हनुमंत सीतेचा शोध घ्यायला जातो. सीतेचा शोध घेत असताना हनुमंताला सीता सापडते. सापडल्यानंतर तो सगळं जे काही तिथे त्याला आता आय मस्ट बी नोन, मी त्यांना माहिती झालेलो पाहिजे. आणि त्यावेळात तो जाणीवपूर्वक, म्हणजे काय आहे, आता आपण सध्या ना एक वाक्य ऐकतो, नरेटिव्ह सेट करणे. ते मला वाचत असताना लक्षात आलं, मारुतीने त्या वेळात तिथे सुंदरकांडात नरेटिव्ह सेट केलेलं होतं. काय केलं, तो मोठमोठ्यांदी सगळे वृक्ष मोडल्यानंतर जी जी तुकड्या रावण पाठवत होता त्या सगळ्यांना मारून टाकल्यानंतर 2-3 वाक्य मोठ्यांदी म्हणायचा. एक, मी रामाचा दूत आहे, माझं नाव हनुमान आहे आणि मी रामचंद्रांच्या सामर्थ्याने इथे रामसेनेला घेऊन येऊन तुमच्यावर आक्रमण करणार आहे. ही 3 वाक्य तो सातत्याने रिपीट करायचा. व्हॉट इज दिस इज नरेटिव्ह सेट करणे. त्यांच्या डोक्यामध्ये ते भय निर्माण करणे. मग हे का केलं असेल? याचं कारण काय झालं, ती सगळी राक्षस जी होती ना, त्यांना पराजय माहिती नव्हता. रावण जाईल तिथे विजयच आहे. आणि तेव्हा त्याचा त्या महत्वाच्या त्या गोष्टीमुळे त्यांना भय ह्याचा परिचय संपलेला होता. आणि मारुतीने तिथे त्यांना भयाचा परिचय करून दिला. ते निर्भय झालेले होते. त्यांना लक्षात आलं भय नावाची वस्तू आहे आणि मारुतीने ते करून दाखवली. ब्रह्मास्त्राने ज्या वेळात मारुतीला बंधन घातल्यानंतर तो वानर खाली आला आणि राक्षसांना इतका आनंद झाला. एक वानर कंट्रोल होत नाहीये, तो कंट्रोल झाला. म्हणून राक्षसांनी आनंदित होऊन तिथल्या वेली तोडल्या आणि त्या मारुतीला गुंडाळल्या आणि त्याला पकडून ठेवलं. आणि तोपर्यंत न घाबरणारा इंद्रजित घाबरला. का घाबरला? त्याला प्रश्न पडला इंद्रजिताला, मी ब्रह्मास्त्राने ह्याला बंधन केलेलं आहे, तोपर्यंत तो भ्यायला नाही. आणि आता ह्या सगळ्या राक्षसांनी ह्या माकडाला म्हणजे या मारुतीला वेलींनी गुंडाळून टाकलेला आहे, तरी हा हलत नाहीये. की तो घाबरला, त्याच्या मनात पाल चुकचुकली. का? कारण ब्रह्मास्त्राचा गुणधर्म आहे, ब्रह्मास्त्र बंधन केलेलं असताना इतर कुठलंही जर एक्स्ट्राचं बंधन घातलं की तक्षणी ब्रह्मास्त्राचं बंधन तुटतं. आणि ब्रह्मास्त्राचं बंधन तुटलंय हे मारुतीला कळलंय, हे इंद्रजिताला कळलं. इंद्रजितही सामान्य नाहीये. खरं सांगायचं म्हणजे इंद्रजिताला मारणं सर्वात अवघड होतं, नियर टू इम्पॉसिबल होतं. का? कारण इंद्रजिताचा वध तो करू शकत होता ज्याने 12 वर्ष निद्रा घेतलेली नाही आणि अन्न ग्रहण केलेलं नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. 12 वर्ष ज्याने अन्न ग्रहण नाही केलेलं, निद्रा घेतलेली नाहीये आणि ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे, त्याच्याच हातून इंद्रजित मरणार होता. आणि तो कुठल्याही योद्ध्याला हे करणं फार अवघड होतं त्या काळी. म्हणून लक्ष्मणाने केलेलं काम फार मोठं आहे. इंद्रजिताला हे कळलं की आता मारुती उडून का जात नाहीये, वास्तविक आता त्याचं बंधन तुटलंय. आणि मग इंद्रजित सावध झाला. त्याच्या लक्षात आलं समथिंग समवेअर इज डिफरंट. मारुतीने त्या वेळामध्ये सगळ्या लंकेमध्ये फिरवलं. राक्षसांनी मूर्खपणा केला. स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याच्या आनंदामध्ये अख्खा रोडमॅप मारुतीच्या हातात दिला. लंका संपूर्ण गोल फिरवली आणि मारुतीने सगळं त्यांचं जीपीएस लोकेशन ट्रॅक केलं. कशी लंका, कुठले रस्ते, कोण कुठे राहतात. कारण वर्णनच तसं आहे, तो सगळं निरीक्षण करत 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 पुढे चालला होता. एवढंच वाल्मिकी ऋषी लिहितात. याचा अर्थ आपण काढून घ्यायचा, त्याने संपूर्ण लंकेचा मॅप मारुती असाच उडाला आणि फिरत गेला असं नाही केलेलं. आग सगळीकडे नाही लावलेली त्याने ठराविक महत्वाच्या ठिकाणी आग लावलेली आहे. म्हणजे ठराविक ठिकाणं सोडलेत त्याने. ती सोडण्यामागे त्याला माहिती इथे आग लावून चालणार नाहीये. तो जेव्हा रामाकडे परत जातो त्यावेळा तो रामाला सांगतो. प्रत्यक्षात जेव्हा मारुती तिथे ते समुद्र उल्लंघन करून जातो, गेल्या गेल्या मारुती अत्यंत आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो इथे फक्त आम्ही 4-5 जणांचीच गती आहे. म्हणजे जी 5 जण समुद्र उल्लंघन करून येऊ शकतात तेच फक्त इथे येऊ शकतात.
बाकीचे कोणी येऊच शकत नाहीत, आणि आम्ही सुद्धा आत गेलो, म्हणजे अजून तो लंकेमध्ये आत गेलेला नाही, लंकिनीला मारलेलं नाही, त्याच्या आधी बाहेरूनच सगळी नगरीची टेहाळणी करतोय तो. त्या वेळातलं त्याचं वाक्य आहे, ह्या राक्षसांचा पराभूत करणं अत्यंत अवघड आहे आणि खूप कठीण आहे, असं त्याच्या मुखातलं आहे. म्हणजे किती कठीण होती लंका बघा. त्याने परत गेला ज्या वेळात, त्या वेळात त्याने काय काय केलं, त्याने 2-3 गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. लांबून वरूनच टिपता येतील अशी यंत्रणा होती बुरुजांवर. रावणाच्या लंकेला बुरुज होते आणि बुरुजाच्या लंकेच्या बाहेर आलेल्या लोकांना लांबूनच टिपता येईल, म्हणजे तोफा म्हणा, धनुष्यबाण म्हणा, अजून प्रचंड मोठी मोठी यंत्र बसवलेली होती. तो म्हणतो, मी ती सगळीच्या सगळी यंत्र अख्ख्या नगरीवरची निस्तानाभूत केलीत. 1. 2, त्याच्या भोवतीचा जो खंदक होता तो सगळा बुजवून टाकलेला आहे मी, खंदक. म्हणजे मारुती नुसता तिथे गेला आणि त्या राक्षसांना मारलं असं नाही केलं. त्याने पुढचा विचार केला की मी सगळी सेनेला घेऊन आल्यानंतर ह्या सेनेला त्रास कसा होणार नाही याची पूर्ण नियोजन करूनच तो आलाय, म्हणून तो हुशार आहे. असा तो मारुती आहे. तो परत गेल्यानंतर तो रामाला सांगतो, हे असं असं मी सगळं केलं. हे एवढं काहीतरी आहे. आणि ह्याप्रमाणे असा सगळा भाग वाल्मिकी रामायणाचा येतो. तर ह्या काही गोष्टी मिस होत असतात. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, बऱ्याच काही घटना आहेत, संभाषणं काय काय झाली आणि ती कशी झाली, पण आपण हा केव्हा तरी नंतर बघू. माझ्या मते आज एवढं पुरे आपल्या सगळ्यांना. जय जय. मला इथे येऊन थोडं परत एकदा रामायणाचं चिंतन करण्याची मला संधी दिलीत, त्याबद्दल 4 ज्या संस्था आहेत ज्योतिषाच्या, त्या सगळ्यांना मी वंदन करतो. माझ्या ओळखीतले काही जण आहेत, त्यापैकी एक अत्यंत आमचे जवळचे स्नेही श्रीराम सबनीस काका आम्ही त्यांना म्हणतो, ते पण मला दिसत आहेत, फ्लॅश होत आहेत, तर त्यांनाही वंदन करतो. आणि मला बाकीचे कोणी दिसत नाहीत कारण मोबाईलला लिमिटेशन आहे, पण जे कोणी असतील त्या सर्वांना वंदन करतो आणि इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद गुरुजी. खर तर हे भारून टाकणारं आणि एक अचंबित करणारा असा अनुभव होता. खूप छान ओघवत्या भाषेमध्ये. जसं तुम्ही म्हणाला तसं नव्याने काही गोष्टी आम्हाला कळल्या. खूप छान अनुभव. धन्यवाद. मी आता आजचे अध्यक्ष आमचे लाडके सर पंडित विजय जकातदार सर यांना विनंती करेन की त्यांनी आपले अध्यक्ष मनोगत, आपला अनुभव सांगावा. सर नमस्कार. नमस्कार. निशब्द एवढा एकच शब्द आजच्या ह्याच्यात बोलावा लागेल. श्रीराम सबनीस आहेतच इथं. मकरंद बुवांचाही आशीर्वाद लाभलाय. मकरंद बुवा आपल्या संस्थेचे विद्यार्थी आणि त्यांचा आशीर्वाद लाभला. एक दुग्धर शर्करा योग होता. आणि रामायणाचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास योगेश बुवांनी इतक्या अत्यंत जबाबदारीने आणि अत्यंत समन्वय साधत आमच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन करत हा केला. खरोखरी त्यांनी हा रामायणाचा इतिहास आज जागवला. अनेक गोष्टी ज्या होत्या त्या गोष्टी अनेक वर्ष मनात होत्या की लक्ष्मण रेषा म्हणजे काय आहे, तरंगणारे दगड म्हणजे काय आहेत, शबरीची घोरं काय आहेत. आम्ही लहानपणापासून, आज माझंही वय 78 आहे, लहानपणापासून आम्ही ही गोष्ट ऐकतोय, वाचतोय. आणि त्या इतिहासाची वास्तवता जी काय आहे ती वास्तवता आज योगेश बुवा आपण दाखवलीत. खरोखरी आज आपण आम्हाला इतिहास आमच्या मनातला जागवलेला आहे, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. पहिल्या गोष्टी, आज हा रामायणाचा जो भाग आहे, हा रामायण ही केवळ कथा नाहीये असं मला या ह्याच्यातनं लक्षात आलं. तो जीवनाचा एक मार्ग आहे, आरसा आहे असं वाटत आता योगेश बुवांच्या ह्याच्यातनं. कारण का तर राम म्हणजे आत्मा आहे, सीता म्हणजे अंतःकरणाची शुद्धी आहे आणि रावण म्हणजे अहंकार आहे. या तिघांचा हा सत्वरज तमोगुणाचा विचार त्यांनी या ठिकाणी, 3 प्रवृत्तीचा विचार या ठिकाणी मांडला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी स्व येतो, अहंकार येतो, त्या ठिकाणी रामायणातनं आपल्याला आज आपलं ड्युटी काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे हे शिकवण्याचा हा आजचा प्रयोग होता. आणि योगेश बुवांनी
तो अत्यंत चांगल्या पद्धतीने केला. हनुमानाचाही विचार त्यांनी मांडला. हनुमानाने आयुष्यात कधी मी म्हटलंच नाही, त्याने प्रत्येक गोष्टीला रामकार्य म्हटलं. आणि हे रामकार्य जे म्हटलं म्हणजेच काय केलं, त्याच्याकडे अहंकार नव्हता. आणि हा अहंकार विरहित असं जे रामायण आहे, ते रामायण आज योगेश बुवांनी आपल्या पुढे पूर्णपणे उलगडलं. आज रामदासी परंपरेतनं योगेश बुवा आलेले आहेत. सेवा, समर्पण आणि स्मरण म्हणजे नामस्मरण या भूमिकातनं ही गोष्ट त्यांनी आपल्या पुढे मांडली. त्यामुळे मला असं वाटतं की राम हा शोधण्यापेक्षा आजच्या या व्याख्यानातून, आजच्या या त्यांच्या विचारातून राम अनुभवायचा विषय आहे आणि आपण तो अनुभवावा असं मला या ठिकाणी वाटतं. आजच्या या व्याख्यानातून केवळ श्रद्धेन नको तर अंतर्मुख होऊन आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहूया आणि रामायण वाचणं, ऐकणं ही आजची सुरुवात जरी असली तरी रामायण जगण्यासाठी त्याची एक साधना करूया असं मला वाटतं. आणि ही साधना जी आहे ती साधनेची आज आम्हाला जोड योगेश बुवांनी करून दिली. आज श्रीराम सबनीसपणे या ठिकाणी उभे आहेत, त्यांचेही मी स्वागत करतो. श्रीराम. आणि निश्चितपणे मकरंद बुवांची मला आठवण येते. आणि योगेश बुवा, आपण या ठिकाणी हे जे आम्हाला आज अमृतच पाजले असं मी म्हणेन आणि या अमृताचं आम्ही आज साधना करण्याचा प्रयत्न करू. रामायण खऱ्या अर्थाने इतिहास काय जागवला तो बघण्याचा प्रयत्न करू. फक्त जाता जाता एक माझ्या मनातली अजून एक थोडीशी एक शंका होती, ती कदाचित पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला निरूपण करा, की रामायणामध्ये वालीने झाडं आडून वालीला मारलं अशी एक कुठेतरी कथा येते. त्या कथेचा अर्थ कळत नाही. त्याचंही एकदा निरसन केव्हा तरी आपण करावं असं मला वाटतं. आणि एवढं सांगून मी वास्तवातील राम हा जो आपण आमच्या पुढे उभा केला, जो इतिहास जागवला, त्याबद्दल आपले कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले नेहमीचे मोलाचे अध्यक्ष भाषण, मोलाचे 2 शब्द, फार छान. आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतोय. मला असं वाटतं की आता आपण इथे थांबूया. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तर असाच राम. बोला. पर्सनली सर, एकच मिनिट मला फक्त बोलायचं होतं. हा, बोला बोला. सॉरी मला इंटरप्ट करते. योगेश बुवांना एकच विनंती होती की मगाशी ते बोलताना असं म्हणाले की हनुमानाने तेव्हा एक नॅरेटिव्ह सेट केला होता. तर आजच्या या काळात चुकीचे नॅरेटिव्ह सेट करणारे खूप लोक आहेत. जसं की काल परवाच तो ध्रुव राठी म्हणून जो कोणी आहे त्यांनी राम लक्ष्मणाबद्दल काहीतरी स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्याचा आजच्या पिढीवर खूप जास्त परिणाम होतोय. तर त्यासाठी आपण काय करता किंवा आम्हाला काय करता येऊ शकतं याविषयी सुद्धा तुम्ही कधी मार्गदर्शन केलं किंवा तुमचे काही हो, त्यांचं उपक्रम एकदा असतील लहान परत बोलूया. मुलांसाठी तर तेही आमच्यापर्यंत पोहोचवलेत तर खूप चांगलं होईल. मला नक्की असं प्रयत्न वाटतं करीन. सुप्रिया, की योगेश बुवांनी परत एकदा यावं आणि आमच्या लहान मुलांसाठी ज्या काही गोष्टी आहेत, नॅरेटिव्ह सेटअप कसा करायला पाहिजे लहान मुलांसाठी, तो त्यांनी आम्हाला या ठिकाणी करून द्यावा अशी माझी त्यांना एक विनंती राहील. नक्कीच. नक्की मला परत सेवा निश्चित करायला आवडेल. मला नाही, आनंद होईल. निश्चित निश्चित योगेश बुवा, फार छान वाटेल. हा, मकरंद बुवा आपल्या संस्थेचेच आहेत, त्यांनाही तुमचं ते बरं. आहे, त्यांना विचारण्याचे जकादर भेटले. श्रीरामही आपला आहे आणि आपण निश्चित या गोष्टींची आवश्यकता आहे. हो, खरं सांगतो, काय झालंय, चुकीचा इतिहास पाठ केला गेलाय, चुकीचा इतिहास समोर ठेवला गेलाय आणि लहान मुलांना हा इतिहास समजणं आवश्यक आहे. त्याच्यामागची भावना समजणं आवश्यक आहे. कदाचित शबरीची बोरं सांगावी, पण त्याच्यामागची भावना काय होती ही पण मुलांना समजणं आवश्यक आहे. ती सांगणारच आज कोणी राहिलेलं नाहीये. तेव्हा बरोबर. आपल्याला विनंती आहे की परत एकदा येऊन आपण आम्हाला या गोष्टी, जसं मला वालीचा प्रश्न पडला की झाडाडून का मारला बाण बाबा असा प्रश्न पडला, तर ह्या गोष्टींची बरं. शहानिशा, इतिहास खरा काय, त्याच्या मागची भावना काय, या सगळ्या गोष्टी कळल्या तर निश्चितच रामायणाकडे पाहण्याचा आमचा एक दृष्टिकोन चांगला होईल आणि नवीन पिढीचा पण दृष्टिकोन चांगला होईल. धन्यवाद योगेश भाऊ. नक्की नक्की. नक्कीच जय सर, श्रीराम. आपण जय पुन्हा श्रीराम. एकदा एक आयोजन करूया. तर आज आपला हा कार्यक्रम इथे संपतो. असा हा राम आपल्या सगळ्यांच्या मनामनात, प्राणाप्राणात आणि रोमारोमात राहू दे.
या नोटवर मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांचे धन्यवाद. असंच अजरामर दिगंत कीर्तीला उदंड प्रतिसाद देत राहा. आम्ही आपल्या सेवेसाठी आहोतच. नमस्कार. जय गणेश. धन्यवाद. जय गणेश. ओके. जय श्रीराम. श्रीराम. ओके. बाय. जय श्री. तुम्ही तुमच्याकडनं बंद करा. हो, मी लिव्ह करतो. नाही तर सुप्रियाला सांगा. मी तुझ्या लक्षात आणलं. सुप्रियाला सांगा नाही तर होय, एक मिनिट सर.